पण जरा काही करत असताना चुका झालेल्या होत्या आणि त्यामुळं थोडंसं ते 5 लिटरचं करायच्या ऐवजी 10 लिटर केलं. त्यामुळे तुम्हाला मी फोन करून सुद्धा बोललो होतो माझी अशी अशी चूक झालेली आहे. तर यामध्ये फार मोठं केमिकल आपण वापरतोय. तुम्हाला सांगायचं कारण काय, त्यांचंही सांगणं असतंय तुम्ही केमिकल वापरतायचा, फार जागरूक पद्धतीनं केमिकल वापरलं जाते. तुम्ही लहान मुलांना, आपल्याला तशी सवय आहे थोडंसं, ज्या शाळा घेतात त्या शाळांना थोडंसं मुलांना, आता शाळामधली देखील जे मुलं प्रयोग करतात त्या प्रयोगशाळेमध्ये अशा प्रकारचं असते, जरा चूक झाली तर मुलं भाजली जातात. तर या प्रकारचं तुम्ही देखील सावधानतेनं हे करणं गरजेचं आहे आणि हे जर केलं तर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं शेती करू शकाल. शेतीला एक चांगल्या प्रकारचं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं प्राप्त होईल. या पद्धतीची माणसं तयार होणं गरजेचं आहे, कारण आपली शेती ही महत्वाची शेती आहे. शेती अशी आहे की तुम्हाला ती कधी उपाशी झोपवत नाही, तुम्हाला काही नाही काय देते. तुम्ही कष्ट केला की तुम्हाला त्याचे पैसे शिल्लक राहतात. तुम्ही कष्ट नाही केलं तर पैसे शिल्लक राहत नाही. नुसती बांधावरची शेती न करता तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये इन्क्लूड व्हा, समाविष्ट व्हा आणि चांगल्या प्रकारचं शेती करा. आणि याच शेतीचा तरच आपण शेतकरी आपला जगला जाणार, नाही जगला जाणार नाही. आणि म्हणूनच ही लोक, ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या लूट करायला येतात. आणि अंकुश पाटलांनी अशा प्रकारचं जे करून दाखवलं त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. मी माझं 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सतीश पाटील तुर्चे. नमस्कार सर्वांना. खरंच खूप लांबून शेतकरी हा कार्यक्रम बघण्यासाठी आले. खरोखर ज्यांना शेतीची ओढ आहे अशी लोक आज इथं अथांग महासागर हळूहळू दिसायला लागलाय. आणि पहिल्यांदा तुमचं एवढ्या लांबून आल्याबद्दल अभिनंदन. माझा एक छोटासा म्हणजे प्रयोग केला, मला वाटतं भाजीवर आजपर्यंत केला नव्हता, पण योगायोगानं आम्हाला आत्ता पावसाळ्यात भाजी येतच नाही. आणि आत्ता बाजारात आमची भाजी नेल्यानंतर बाजारात कुणाची सुद्धा मेथीची भाजी नव्हती. पण हा खरोखर काय चमत्कार आहे. तर तो चमत्कार मी आता परवा व्हिडिओ सुद्धा केला होता, काही लोकांच्या जवळ पोहोचला असेल. हे जे कार्य चालू आहे माझ्या जीवनामध्ये, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ज्याच्यामुळं झालं, जे मला गुरु भेटले हे माझे गुरु नामदेव पाटील महाराज, माझी आई गुरुमाता आलेले आहेत. त्यांनी इथं स्टेजवर यावं. जे कुंडलिनी योगाची दीक्षा दादांनी मला दिली आणि आज हे सर्व कार्य दादांच्या मुळे, माईच्या मुळे तुम्ही इथं बसा, तिथं माई बसा तुम्ही. आज जो अंकुश पाटील या कार्य जो करतोय ते माझे गुरु, माझी माई यांनी मला सांगितलं, तू जे काही करतोयस हे तू चुकीचं करतोयस. हे कंपन्यांना देण्यापेक्षा हे सगळं शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कर. आणि कुंडलिनी योगाची दीक्षा देऊन आई जगदंबेचा मला मार्ग दाखवला आणि आई जगदंबेच्या मार्गाने आपण हे सर्व कार्य करतो. सतीश पाटील तुमचा अनुभव. खरोखर एक चमत्कार की सरांनी आम्ही कार्यशाळा घेतली गावात आमच्या तुर्चीमध्ये आणि त्याच्यात अमोनिया ऍसिड कसं तयार केलं जातं आम्ही सरांचं युट्यूबवरनं नेहमीच पाहतो आणि जवळजवळ सगळ्या निविष्टी आम्ही तयार केले. पण अमोनिया ऍसिडचा बघून आपण वापर करावा. पाऊस भयानक आहे, मेथी टाकली होती, मेथी 1-2 पानावर होती आणि आम्ही अमोनिया ऍसिडची फवारणी घेतली. त्याचा चमत्कार असा झाला की आज कुठेही बाजारात मेथी किंवा भाजीच नाही, पण आज आपली पेंडी 30 रुपयानं मागणी चालू आहे. एका पेंडीला 30 रुपये. हा चमत्कार आपले गुरुवर्य अंकुश पाटील सरांचा आहे. का तर अमोनिया ऍसिडचा इतका मोठा परिणाम होईल असं खरोखर वाटलं नव्हतं. सर भाजी आम्ही येताना घेऊन येणार होतो, पण गडबडीत लवकर आलोय त्याच्यामुळे आम्ही पुन्हा विसरून आलो. पण प्रत्येक गोष्टीचा आम्हाला पूर्णपणे अनुभव आलाय. लाईम सल्फर आम्ही तयार केलं
त्याचा सुद्धा अप्रतिम रिझल्ट आम्हाला मिळाला. जेवढी सरांची औषध आहेत ती आम्ही तयार केली आणि त्या प्रत्येक गोष्टीचा आता तुम्हाला फक्त एकच सांगितलं की बाबा भाजीचा असा प्रत्येक गोष्टीचा आम्ही त्याच्यावर वापरून आम्हाला तो अनुभव आला. आम्ही बऱ्याच जणांना सांगतोय, आमचा शेतकरी गट आहे, आम्ही गावागावात सांगतोय की बाबा तुम्ही तयार करा, स्वतः तयार करा आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतः तयार करशीला त्याच वेळेला आपण सुजलाम सुफलाम होऊ, हा भारत देश खरोखर ग्रीन होईल. तर आम्ही आणखी एक प्रयोग केला तो ऊसावरती. आज ऊस तो पाहिल्यानंतर कोणीही म्हणत नाही, त्याचा व्हिडिओ सुद्धा केलाय. 2 महिन्याचा ऊस असा कोणाचाही नाही, 2 महिन्यात ऊस आलाय फक्त सरांच्या या पुण्याईमुळेच. त्याला काय लाईम सर्पल सोडलंय, अमोनिया ऍसिड सोडले, जे सरांनी सांगितलंय तेच तयार केले ते सोडले. आज कुणीही म्हणत नाही की हा 2 महिन्याचा ऊस आहे. एवढा मोठा चमत्कार आम्हाला याच्यातून दिसलाय. हा आपण प्रयोग करत असताना फक्त एक होतं, शेतकरी काही चुका होतात, वारंवार व्हिडिओ बघा, का तर आमच्या हातून सुद्धा 1-2 चुका झालेत. वारंवार व्हिडिओ बघा, नेमकं काय कशात मिक्स करायचं आहे हे जर आपल्याला समजलं. मायक्रो न्यूट्रंटची बाटली आम्ही विकत आणली आणि आपलं मायक्रो न्यूट्रंट हे चेक केलं तर हे विकत आणलेल्या मायक्रो न्यूट्रंट पेक्षा हजारो पटीने मायक्रो न्यूट्रंट आपलं चांगलं आहे. याचा आम्हाला आम्ही मकवर सुद्धा प्रयोग केला. 1-2 ओळीला विकत आणलेलं मायक्रो न्यूट्रंट मारलं आणि आपण तयार केलेलं मायक्रो न्यूट्रंट आपण अर्ध्या एकराला मारलं. जमीन आसमानचा फरक. आम्ही त्याचे व्हिडिओ आणि फोटो सुद्धा ठेवले की खरोखर काय परिणाम. का तर सरांनी आम्हाला सांगितलं होतं, तुम्ही गोष्ट वापरत असताना, सुरुवात करत असताना तुम्ही स्वतःच्या शेतातल्या अगोदर फोटो घ्या आणि मग आपलं वापरा, मग त्याचा किती रिझल्ट दिसतोय. मग आम्ही दोन्ही पद्धतीने बघितलं, विकत आणून पण बघितलं कंपनीचं आणि आपण स्वतः तयार केलेलं. आपण स्वतः तयार केलेलं त्याला कुठेही म्हणजे मागमत सुद्धा त्या कंपनीचा राहत नाही, इतकं छान प्रकारे तयार होते. आपण इथून पुढच्या काळात असंच जर करत राहिलो, का तर आजच्या जगात शेतकऱ्याला कुणीही वालीला येणार नाही, पण शेतकऱ्याला शेतकरीच साथ देणार आहे आणि आपण सुजलाम सुफलाम होणार आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. माझं नाव सतीश रंगराव पाटील, तुर्ची, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9921 0806 51. नव्याण्णव 21 0806 51. माझं गाव तुर्ची, तालुका तासगाव. विज्ञान संत अंकुश पाटील त्यांच्यावर प्रेम करणारी सोलापूर सांगली जिल्ह्यातली मंडळी, त्यातनं आमच्या माळा तालुक्यातली मांदे साहेबांनी आणलेली टीम. पहिल्यांदा अंकुश पाटील आणि अंकुश पाटील यांच्या आईला आणि वडिलाला 100 वेळा, 1000 वेळा, लाखो वेळा नतमस्तक होतो. याचं कारण की त्यांनी एक असं रत्न जन्माला दिलं की त्याच्यातनं आज तुमच्या आमच्या प्रपंचाची, तुमच्या आमच्या शेतीची होत असलेली हानी आणि ह्याच्यावर मात करण्यासाठी त्याने एक अंकुश पाटलासारख्या जवळजवळ एकनाथ महाराज यांच्या त्यांना संत म्हणलंय. आणि एकनाथ महाराज बी असं की ज्यावेळी एकनाथ महाराज कीर्तन सांगायचे त्यावेळी कीर्तन सांगत असताना पहिल्यांदा कोणीच येईना कीर्तनाला. मग त्यांनी काय केलं की वगराळावर साखर द्यायची. लोक म्हणायची काय का असं ऐकू वाटेल तर ऐकायला, तर साखर तर मिळते, एक कोडी लावण्यासाठी. आणि मग पुन्हा बऱ्याच दिवस लोकांनी कीर्तन ऐकल्यानंतर महाराजांनी सांगितलं की आता उद्यापासून साखर बंद. म्हणले माझा प्रपंच अडचणीत आला. ते म्हणले महाराज उद्यापासून साखर देऊ नका पण कीर्तन बंद करू नका. तर अशा पद्धतीचं असणार आपलं विज्ञान संत अंकुश पाटील, त्यांचे गुरुवर्य नामदेव पाटील, त्यांच्यावर प्रेम करणारी तुम्ही जी चाहते मंडळी आहे, प्रेम करणारी. 5000 रुपयाचं औषध जर 1500 तयार होत असलं
आता ही त्या दिवशी आमच्या लवळा कार्यक्रम झाला, त्या लवळच्या कार्यक्रमात मी त्यांना सांगितलं की चांगलं सहजासहजी पटत नसतं लोकाला आणि ती घेऊ शकत नाही. आणि चांगलं करणारा मग त्या दिवशी सांगितलं, आज मी पुन्हा एक वेळा सांगतो, ज्या वेळेला चांगला माणूस जन्माला येतो त्यावेळी त्याच्या वाट्याला अतिशय त्रास आणि त्यातली त्याची जवळची गावातली परिसरातली अंकुश त्याच्या नादाला लागला होतो मी नाही असं म्हणणारी काही माणसं असतील. पण ह्याच्यावर आपल्या भारतात महाराष्ट्रात एक पद्धत आहे, जीवनपणे तुकाराम महाराजाला बी असाच त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलीला असाच त्रास दिला आणि आज जयंत्यान पुण्यतिथ्यान दिंड्यान दणका चाललाय. तर हे अंकुश पाटील आता यांच्या जोडीचं जर बघितलं तर इंदोरीकर महाराज कीर्तन सांगताना एक शब्द न होणार माणूस हे अवतारी माणसं आहे. ज्या ज्या वेळेला राज्यावर देशावर संकट येतं आणि संकट येत असताना त्या संकटावर मात करण्यासाठी निसर्गानं अशी एक दैवी शक्तीनं असा माणूस तयार करून पाठवलेला असतो की तुमच्या आमच्या उद्धारासाठी. याच सांगली जिल्ह्यातला वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, आर आबा, यशवंतराव चव्हाण, मी त्या दिवशी आमच्या लवच्या कार्यक्रमात मी सांगितलं की राज्यात देशाच्या वेळी क्रांती होती त्यावेळी या सह्याद्रीच्या पठारातनं, या कराडच्या मातीतनं, या सांगलीच्या मातीतनं एक एक मोहरा जन्माला आला. मग त्यात वसंतदादा असतील, नाना पाटील असतील, पत्री सरकार नाना पाटील असतील, तर यांनी क्रांती केली आणि आज शेतकऱ्याच्या जीवनात सुद्धा क्रांती करण्यासाठी, बदल करण्यासाठी तुमच्या आमच्या लोकांचा जी खर्च आमाप होतो ही वाचवण्यासाठी आपल्याला निसर्गानं एक अवतारी म्हणून आज तुम्ही म्हणणार नाही पण भविष्यात तुम्ही आयला अंकुश पाटलांना सांगितलेलं खरं होतं. आज जर मी करायला लागलो तर शेजारचं म्हणतो लागा की काय खरं असतं, ते औषध आणायचं, ह्यात टाकायचं, मोठसुद्धा आणायचं आणि चुना आणायचा आणि गंधक आणायचं आणि सल्फर आणायचं, ही खरं नसतं. पण ज्यावेळी मी स्वतः त्याचा रिझल्ट घेतोय त्यावेळी त्या शेतकऱ्याला पुन्हा वाटतं की आयला ही शेजारच्या प्लॉट मध्ये आता माझ्या प्लॉट मध्ये वापरलं आणि दुसऱ्या प्लॉट मध्ये आयला तुझ्या प्लॉटला काळोखी दिसते, तू काय केलं. त्यावेळी शेजारचा लगेच माणूस सांगणार याला अंकुश पाटलाचं तंत्रज्ञान वापरून मी खतं तयार करतो आणि तशा पद्धतीने शेती करतोय. आता माझ्या बरोबर असताना माझा जोडीदार आहे गणेश माळी. ज्यावेळी अंकुश पाटलाचा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला त्यावेळी मी त्या गणेश माळीला सांगितलं की याला ते असं असं त्यातनं बघ, आम्ही शेती करताना ग्रुप मधनं शेती करतो आणि त्या ग्रुप शेती करत असताना त्या गणेश माळीला मी करायला लावलं, त्यांनी 100% त्याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने येत आहे. दुसरी एक गोष्ट शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण शेती करत असताना एक ध्यानात ठेवायचं, बांध कधी कोरायचा नाही कोणाचा. सुधारायची तंत्रज्ञान, अंकुश पाटलाचं तंत्रज्ञान वापरायचं, उत्पन्न काढायचं, शेजाऱ्याला जिरवायचं, ती कवा ध्यानात ठेवू नका. बांध तुम्ही शेतकरी आहे, मी जर बांध कोरायला लागलो तर माझं आयुष्य जरी गेलं तर मी वावर दुसऱ्या रानात जाऊ शकत नाही. मग कशासाठी तळमळ तर घ्यायची लोकांची, का म्हणून शेतकऱ्याला शेजारच्याला त्रास द्यायचा, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, बियाणं देताना शेतकरी इमानदारी करायला शिकलं पाहिजे. आम्ही आता येताना चिकमोहरवरून आलो माने साहेब, 10-15 माणसं आहेत, 10-15 जणांचा आमचा एक ग्रुप होता. शेवग्याची शेतीचा आम्ही गट शेती केली पाणी फाउंडेशन बरोबर काम करत असताना. त्या चिकमोहचा संदीप कदम म्हणून एक माणूस आहे, त्याने शेवग्याचं बी दिलं. शेवग्याचं बी दिल्यावर असं एक तो चुकीचं बी दिलं की त्या शेवग्याला आम्ही 10-12 जण, मी स्वतः त्या 1.5-2 लाखाला मातीत गेलो, त्याला शेंगायला लागलं नाही. शेतकऱ्यानं फसवणूक करायची नाही. त्या संदीप कदमला विचारलं मी, लगा म्हणलं बी शेंगा, ह्याला शेंगायला लागणार लगा 6 महिने झालं, तू 4 महिन्यात फुलं लागतील म्हणला. 6 महिने झालं, 8 महिने झालं, 10 महिने झालं, 12 महिने झालं, जवळजवळ 1.5-2 लाख रुपये खर्च झाला. शेवटपर्यंत शेंग जायला ना आम्ही 10-15 जणांच्या 10-15 जणांनी आकाश शेवगा काढून टाकला. 1.5-2 माझा स्वतःचा 2 एकर शेवगा होता. 1.5-2 लाख रुपये खर्च झाला. त्या संदीपला फोन, त्याने म्हणलं बाकीला येते तुम्हाला काही येत नाही. मी म्हणलं लागा तू इथं येऊन बघ. टाळाटाळ करायला त्यानं ज्यावेळी कोरोनाचा काळ होता त्या कोरोनाच्या काळात शेवग्याची शेंगा ऐकली नाही आणि त्या न ऐकलेल्या शेंगाचं बी धरलं, आम्हाला दिलं, सगळी जवळजवळ सगळं नरच निघले.
मी म्हणाला तू शेतकऱ्याच्या पोटचा नसशील गाडी, तुझ्या आवडाला का निवळ तुझ्यापेक्षा पार दिसूला बरी, तर शेतकऱ्याने शेतकऱ्याची फसवणूक करायची नाही. दुसरं तंत्र आहे, तुम्हाला जमलं चांगलं सांगायला. आता एक मांडे साहेबांनी सांगितलं की चांगलं करायला जमलं तर चांगलं करायला, नाही तर वाईट करायला नाही. एका शेतकऱ्याला जर तुम्ही फसवलं, तुम्ही बी आमच्याकडून पैसे घेता आणि त्यांनी 3,000 रुपये किलोने घेतलं, 5,000 रुपये किलोने गेला का म्हणलं पैसे, पण बी ओरिजिनल दे बरं का. ओरिजिनल बी आहे म्हणला, त्यानं व्हिडिओ काढायचे ना. आता व्हिडिओची लय फॅशन झाली मोठी, ती व्हिडिओ काढायचा, शेंगा ती प्लॉट दाखवायचा, एवढ्या शेंगा निघल्या, एवढं मार्केट आलं. ते हैदराबादच्या कंपनीकडून मला लेटर आलंय, ती हैदराबाद माझी कंपनी उद्याच्या सगळं बिन येणार आहे. तुम्ही एकच आज या अंकुश पाटलाच्या कार्यक्रमात एक ठरवा, आयुष्यात शेतकऱ्याला फसवायचं नाही, नाहीतर ती शेतकरी आवडतच नाही. पुन्हा ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही शेतकरी मोठं असतात, काहींची परिस्थिती अति उच्च असते. तुमच्या रानात येणारी कामाला माय माऊली ही आपली आई बहीण आहे, ही हिशोब धरून चालायचं. तुम्हाला तुमच्या उत्पन्नात 100% वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर तुमच्या कामात त्या माय माऊलीची मजबुरी असती म्हणून तुमच्या 100, 200, 400 रुपये मिळवायसाठी आलेली असती, आणि तुम्ही जर तिच्याकडे खालीवर बघत असला तर त्या शेतकऱ्यासारखा नीट शेतकरी ह्या बघायला दुसरा नाही. ती कष्ट तुमच्या रानात काम करणारा शेतमजूर जे असतो त्याच्या कष्टावर उत्पन्न येत असतं, त्याच्या कष्टावर पीक येत असतं, आणि त्या कष्टाच्या त्या उत्पन्नाच्या माध्यमातून तुमच्या गाडीचं डिझेल पेट्रोल तुम्ही 40-40, 50-50 लाख रुपयाच्या गाड्या घेऊन येतात. त्यावेळी त्या शेतकऱ्यांना तुमच्यात फुकट ना काम करू द्या, तुमच्यात पैसे घेऊन, पण तुमच्यात कामाचे पैसे घेतले, तुम्हाला पायापासून नकापर्यंत बघायसाठी तुम्ही पैसे दिलेले नाहीत. तर या काही जी गोष्टी आहेत या गोष्टीचं सुद्धा आपण शेतकऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे. आपण महाराष्ट्रातले शेतकरी आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे, आपण तुकाराम महाराजांच्या विचाराचं अनुकरण करणारी माणसं आहे, आपण माऊलीच्या विचाराचं अनुकरण करणारी माणसं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर, आणि ह्याला जोड तुम्ही जर ह्या अंकुश पाटलाच्या तंत्रज्ञानाची जर दिली तर तुमच्या आयुष्यात 100% सोनेरी दिवस आल्याशिवाय राहणार नाही. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेली माणसं आहेत. त्यातनं माने साहेबांनी सांगितलं सोलापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यासाठीच आहे. अंकुश पाटला सारख्या माणसावर इतकं चांगलं देत असताना त्यांच्यावर आता काय कंपन्या कुठे जर गुन्हा दाखल करायचा, कुठे जर अडकवण्याचा प्रयत्न करायचा, त्यांनी सांगितलं की ती कुंडलिनी शक्ती त्यांच्याकडे आहे, त्यांच्या गुरुने दिली, त्यांच्या माध्यमातून त्याने आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की त्यांची तळमळ आहे की शेतकऱ्याच्या जीवनात सुद्धा एक चांगलं दिवस आलं पाहिजे. तर आज जर बघितलं तर सगळ्या बाजूने जर सगळ्यात वाईट परिस्थिती असेल तर शेतकऱ्याची आहे. आता ही आपण पुढे जर तरलेली माणसं आहे. आमच्या शिना नदीला पूर आला, शिना नदीला पूर आल्यानंतर असं कितीतरी कुटुंब की ज्यांना आज भिकारी त्याच खोलीत आहे आणि लक्षाधीश कोट्याधीश असणार आहे त्याच खोलीत आहे, कोण आणून देते काय बघते, अशी परिस्थिती या शेतकऱ्यावर आली. तर आपल्याला ही दिवस संपवण्यासाठी निसर्गाचा कोप होतोय, याला कारण बी आपणच आहे. प्रदूषण आहे, रोज नवीन कारखाना, रोज नवीन वाहनं, नवीन नवीन प्रदूषण होत आहे. नवीन नवीन येणारा अनेक जे आपण काय करतोय, ज्ञानानं पुढे गेलो, विज्ञान पुढे जात आहे, पण त्याच पद्धतीनं आपण अधोगतीला कवटाळण्याचा सुद्धा मार्ग पत्करतोय. या गोष्टीचं बी आपण कुठेतरी शेतकऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे. इथनं पुढच्या काळात तुमच्या जीवनात, तुमच्या माझ्या जीवनात एक सोनेरी दिवस उगवण्यासाठी, आपण चांगल्या दिशेने जाण्यासाठी, आपल्याला, तुम्हाला, आम्हाला सगळ्याला मार्ग दाखवण्यासाठी अंकुश पाटला सारखा एक हिरा याच तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये, या अमनापूरमध्ये त्यांनी सांगितलं की मी पलूसला राहतो, त्या गावात माझी पहिली शेवटची कार्यशाळा होणार आहे. फक्त मी सुद्धा काहीतरी करू शकतो गावातनं जाऊन सुद्धा, मी सुद्धा काय विधानसभेला आमदारकीला फिमदारकीला त्यांना उभं राहायचं नाही, कुठेतरी लोकसभेत तिकीट मागायचं नाही कोणाला. फक्त तुमच्या आमच्या जीवनात नवीन पहाट आणण्यासाठी रात्रीचा दिवस करून माणूस 5-5 तास उभा राहून लेक्चर देतोय. तुम्हाला आम्हाला औषध बनवताना काय करावं लागेल, कशा पद्धतीने औषध तयार करावं लागतील, त्यातनं काय रिझल्ट येतोय ती तुम्हाला दाखवतोय. तर ही जी संधी तुमच्या आमच्या आयुष्यात
जी नवीन एक पहाट अंकुश पाटलाला आणली, याचा तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून फायदा करून घेऊया. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराज. विज्ञान संत अंकुश पाटील यांची माझी भेट म्हणजे संपर्क मार्च मध्ये आला. मी एकनाथ कृष्णाबाई, मुक्काम पोस्ट वाक्य शिवणे, तालुका सांगोला. माझ्याकडे काश्मीर ॲपल बोराची 2 एकर बाग आहे. विज्ञान संत अंकुश पाटील यांचे सर्व उत्पादन मी घरी तयार केले. मी एप्रिल पासून माझ्या बोरीच्या बागेत अमिनो ऍसिड 2 एकरासाठी 100 लिटर सोडले. आणि लॅम्प सल्फर शिवाय बोरीच्या बागेला थ्रिप्स मावा ही असते, पुण्या बुरी असतीच. लॅम्प सल्फर शिवाय मी दुसरं औषधच मारलं नाही बोरीच्या बागेला. आता बोरीच्या आमच्या तालुक्यात बोरीच्या बागेला मोहर सटिंग बी नाही, मोहर बी नाही. असं तर 4-5 बोर आहे ती, पण माझ्या बागेवर कमीत कमी 50 किलो फुड मार आहे. 1.5 महिना झाला असं बागेत असं पाणी वाहते एवढं, तरी सुद्धा बोरी माझं 10 प्लॉट ट्रेस मध्ये गेलं नाही. आणि अमिनो ऍसिड सोडल्यामुळे कमीत कमी 1.5 फुटाचं गांडूळ माझ्या बागेत तयार झाले. तर जो अशी रासायनिक खतं वापरून किंवा ही रासायनिक खतात काही सुद्धा नाही, लिक्विड मध्ये तर काहीच नाही, नुसता मेटल युरिया भरपून देते, काही सुद्धा नाही त्यात. तर अंकुश पाटलाचं उत्पादन मी वापरले, मला चांगला रिझल्ट आलाय. सर्वांनी अंकुश पाटलाचे उत्पादन वापरावे ही नम्र विनंती. एकनाथ कृष्णा उबाळे. चौऱ्याऐंशी 2157 0292. पुरे कैलास पुरे. आपा बोलताय वाटकी शिवणे, सांगोला तालुका. आडनाव उबाळे, एकनाथ कृष्ण उबाळे. व्यासपीठावरील सन्माननीय सर्व मार्गदर्शक आणि अंकुश पाटील सरोवरावर प्रेम करणारे शेतकरी समुदाय. मी शेतकरी घराण्याचाच मुलगा आहे. माझं बीटेक शिक्षण झालंय. माझं स्वतःचं एक कृषी सेवा केंद्र होतं, पण कृषी सेवा केंद्र विकत असताना काय कंपनीकडनं ऑफर लागायचे, आम्ही जे मटेरियल यायचं ते खाली विकायचो, त्यातनं 2 पैसे मिळायचं. पण ते पैसे मिळालेलं आमच्या संसाराला कधीच लागलं नाही, कारण ते शेतकऱ्याचं जे पैसे मिळत होतं ते चुकीच्या पद्धतीने आमच्याकडे येत होतं. काय तर आम्ही चुकीचं विकत होतो, चुकीचं मार्गदर्शन करायचं, कशात काय पण कॉम्बिनेशन, हे करत असताना अतिशय दुर्दैवी परिस्थिती. आमच्या डाळिंबाचा मोठा भाग आहे. डाळिंबाचा शेतकरी कधी रिझल्ट बघत नव्हता, कारण पैसे खूप त्यातनं जनरेट होत होते. पण आता असं झालं की 2-3 वर्षापूर्वी कोरोनात खूप बागा वगैरे गेला, प्रत्येक गोष्ट तपासून घ्यायला लागलं. आमचा एक कृषी सेवा केंद्राचा सेल अवघान कमी झाला, सगळ्या गोष्टी चेक करून घ्यायला लागल्या. मग एक 3 महिन्यापूर्वी आमची सरांची भेट झाली. सरांकडचं मटेरियल आता मी शेतकऱ्यांना बऱ्याच देतोय बनवून वगैरे. आता जो आनंद मिळतोय तो खूप न सांगण्यासारखा, आणि शेतकऱ्याचा जो आनंद मिळतोय ना आता आम्हाला खरं समाधान वाटायला लागले की आम्हाला जे शिक्षण घेतलंय ते आज कामी आलंय. आमचा शेतीचा खर्च आम्ही 4-5 लाख दुकानदाराची उधारी करत होतो, पण आज शेतकऱ्यांनी आमच्याकडे आज आम्ही डेमो प्लॉट बनवतोय. साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही 500 लिटर 1000 लिटर अमिनो ऍसिड 052चे एक दिवसात बनवून द्यायला चालू केलं. त्या शेतकऱ्यांचा आनंद, त्यांच्या कुटुंबाकडनं मिळणारी एनर्जी, ही आज खूप मोठं काम आपल्यासाठी होऊन चाललेलं आहे. साहेबांना मी नेहमीच सांगत असतोय की बाबा शेतकऱ्यांना हे गोष्टी मोफत देऊ नका, पण साहेबांना जे काय तळमळ आहे अगदी जवळ न बघितले. खरंच खूप मोठं हे योगदान आहे. आपल्याला 1-2 वर्षानंतर लोक म्हणणार आहेत, तुमचा किंवा कंपनीचे लोक येणार आहेत आपल्याकडे, तुमचा सर प्लॉट आम्हाला डेमो म्हणून पाहिजे. कारण आता जे काय बनणार आहे आपल्या शेतीत अतिशय चांगल्या दर्जाचं आणि उत्तम क्वालिटीचं बनणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, जे सरांनी आज PGR मार्केट अख्खं आमच्यातलं 4 कोटीचं मार्केट पूर्ण लॅप्स झालं एका साहेबांच्या टेक्नॉलॉजीमुळे.
एवढा पैसा कंपन्यांना झाला होता, हा पुरेपूर वाचलेला आहे. आज मधुना पुजारी आहेत, धर्मराज एलपले आहेत, आमच्या साहेब बाळासाहेब बडगर आले. या शेतकऱ्यांनी आज स्वतःच्या शेतीत 100% फक्त अंकुश पाटील तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. याचा वापर आमच्या शेतामध्ये, स्वतःच्या शेतामध्ये आम्ही डाळिंबासाठी करतोय, पेरूसाठी करतोय, शेवगा पिकासाठी करतोय, आल्यासाठी पण अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट आले. आमच्यात सगळ्यात मोठ्यात मार्केट आहे शिमला मिरचीचं. शिमला मिरचीचे 80 ते 90 शेतकऱ्यांचा खर्च हा 70% कमी झालेला आहे. आपसुकच त्यांच्या उत्पन्नात आज वाढ झालेली आहे. चालू परिस्थितीला 15 दिवस झालं सलग पाऊस होता. त्या परिस्थितीमध्ये पाटील साहेबांच्या तंत्रज्ञानाने जे प्रोडक्ट वापरले त्या सर्व शेतकऱ्यांचे आज पण प्लॉट सुस्थितीत आहेत. बरेच शेतकरी येणारच पाठीमागून, त्याचे वैयक्तिक तुम्ही आणू का? मार्केटमधून एका शेतकऱ्याला व्यापाऱ्याचा दिल्लीहून फोन आला, साहेब तुम्ही जी मिरची फुगवताय ना एवढी फुगवू नका, एवढी फुगवत आहे की त्याला मार्केटमध्ये गिराईक घे नाही, तुम्ही जरा कमी फुगवा. ते शेतकरी कंपनीचं 0.52 10 किलो एकरी सोडत होता, पण साहेबाच्या तंत्रज्ञानाने बनवले फक्त 4 किलो एकरी सोडतोय. आज तो शेतकरी त्या भागात सगळ्यात जास्त टॉपवर आहे. त्याच्या गावात 4 कन्सल्टंट पडून आहेत. त्याच्या शेजार पाजारच्या प्लॉटला सांगतात ही चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, पण त्या शेतकऱ्यांनी ठाम राहून आज अतिशय चांगल्या प्रकारचा शिमला मिरचीमध्ये माल बनवून मार्केटमध्ये उत्तम क्वालिटी शेतकऱ्यांना कडून सप्लाय देऊन पुढच्या लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं खायला घातले. तुम्ही आता सगळे प्रयोग केलेलेच आहेत. बरेच मान्यवर बोलणार आहेत. माझा नंबर घ्या वाटलंच तर. कैलास कुरे आजनाळे, तालुका सांगोला, 9503 99 77 44. 9503 कैलास कुरे, 9503 99 77 44 कुरे. मी वाळके साहेबांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द सांगावं. विज्ञान संत अंकुश पाटील, त्यांचे गुरुवर्य नामदेव पाटील सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले आमचे सर्व शेतकरी तरुण मित्र, युवा मित्र, वडीलधारी मंडळी, माय मावल्यानो, पत्रकार बांधवांनो, मी प्रथम 2 महिन्यापूर्वी व्हॉट्सअपच्या व्हिडिओच्या माध्यमातून कार्यशाळा महाराष्ट्रातलं, एकेकाळी महाराष्ट्रातल्या सर्व चॅनल व्हिडिओवाल्यांनी महाराष्ट्रातलं सर्वात श्रीमंत गाव म्हणून आमच्या सांगोल तालुक्यातलं आजनाळे गाव दाखवलं होतं. मग त्या गावाला सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे बंगले सुद्धा मंत्र्यांची बंगले नसतील असे बंगले आहेत. डाळिंबाच्या पिकावर, कष्टावर आणि वेगवेगळे प्रयोगशील शेतकरी तिथे आहेत. शास्त्रज्ञांनी सुद्धा इतके प्रयोग केलेले नाहीत. वेगवेगळ्या पिकांवर मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी सुद्धा एवढे प्रयोग केलेले नाहीत. एवढे प्रयोग आमच्या त्या सांगोल तालुक्यातील आजनाळे गावातील शेतकऱ्यांनी रोग येऊ नयेत म्हणून त्या पिकांवरती, डाळिंबावरती केलेले आहेत. मग तिथल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा विज्ञान संत अंकुश पाटील साहेबांची कार्यशाळा आयोजित केली होती आणि मी व्हॉट्सअपला बघितलं, व्हिडिओला बघितलं आणि त्या कार्यशाळेला प्रथम हजर राहिलो. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे ती कार्यशाळा तिथल्या कृषी केंद्राने आयोजित केली होती. बघा, जे औषध विकतायत, कीटकनाशक, बुरशीनाशक विकतायत, तिथं कृषी केंद्राचं दुकान आहे खाली आणि तिथल्या वरच्या माळ्यावरती आयोजित केली होती कार्यशाळा. म्हणजे किती औषध कंपनीतले, म्हणजे कृषी केंद्रवाले सुद्धा मोठ्या निकोप मानाचे आहेत काय काय, की माझ्या शेतकऱ्यांना स्वस्तात मस्त औषध मिळावं अशी त्यांची धारणा आहे. मग त्यांनी आयोजित केली होती. तिथे गेलो, कार्यशाळा संपूर्ण बघितली, शेतकऱ्यांची मनोगत ऐकली. त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक भेटलो. मी स्वतः शेतकरी रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेत काम करतोय. गेली 20 वर्ष झालं. पंतप्रधानापर्यंत, कृषी मंत्री, सगळ्यांना वैयक्तिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती डायरेक्ट भेटलेलो आहे, बोललेलो आहे. मोठमोठी आंदोलनं केलेली आहेत आम्ही. आमचा बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांकडे
खूप विचारपूर्वक असतोय, प्रश्नार्थक असतोय, डिटेल खोलात जाऊन असतोय. तर तिथं कार्यशाळा आयोजित केली. त्या तिथल्या शेतकऱ्यांचे अनुभव, त्यांचे फोन नंबर घेतले, त्यांच्या शेतात जाऊन आलो. खरंच रिझल्ट जाऊन आलेत का पाहिले. आजनाळे गाव, तिथल्या परिसरात चोपडी आणि गौडवाडी एक गाव आहे. एक्सपोर्टेड डाळिंब होतं आता सध्या. तिथला टॉपचा माल निर्यात जेवढा होतोय तिथला तेवढा गौडवाडीचा टॉपचा माल, त्यात एक नंबर आहे गौडवाडीचा. तर तिथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा अंकुश पाटील यांची औषध म्हणजे ते कच्चा माल रॉ मटेरियल घेऊन स्वतः घरच्या घरी औषधं बनवून त्या आपल्या फळबागांवरती प्रयोग केलेले आहेत आणि ते सक्सेस झालेले आहेत. हे पाहिल्यानंतर परत मी औषधं खरेदी करणार होतो, परंतु भाऊ अमेरिकेत असल्यामुळे मला 1 महिना तिकडे जायचा योगायोग आला. आणि तिकडून आल्यानंतर लगेच राजेभाऊंची भेट घेऊन कोरे साहेबांना फोन करून औषधं मी खरेदी केली. साधारणतः 50,000ची औषधं खरेदी केली. आणि मी त्याची बाजारात घरी आता आमच्या शिवण्याला घरी मी जवळजवळ 7 प्रकारची औषधं अंकुश पाटील यांच्या सगळ्या मार्गदर्शक 3 वह्या भरलेल्या आहेत माझ्या, 4 वेळा व्हिडिओ ऐकलेले आहेत, 10-12 पानं भरलेली आहेत. कारण 2-2, 3 वेळा चुकू नये आपलं औषध म्हणून. आणि ते बघून आमच्या शेजारचे वाकीगावचे एकनाथ उभाळे आहेत, त्यांना बोलवलं आपलं काय चुकू नये राहू नये म्हणून. ते अनुभवी आहेत, तज्ञ आहेत, त्यांनी बऱ्याच लोकांना औषधं तयार करून दिले. त्यांना बोलवून आम्ही व्हिडिओ पण काढले त्या घरच्या घरी औषध तयार करण्याचे. ते औषधं तयार करून मी त्याची बाजारी किंमत विचारली त्या औषधांची. मला खर्च आला रॉ मटेरियल सगळं खरेदी करायला 50,000. आणि मी वेगवेगळ्या कृषी केंद्रवाल्यांना ते औषध विचारलं तर 2.5 लाख रुपये त्याची किंमत होती. 2.5 लाख रुपये. 6 महिन्याचं औषध मी तयार करून ठेवलं. आता पाऊस खूप असल्यामुळं, रानात पाणी असल्यामुळं मी वापरलेलं नाही. परंतु तुमच्यासारख्या देववृंद शेतकऱ्यांचे, ज्या शेतकऱ्याला रस्त्यावर नीट बोलता येत नाही, ते माईक हातात घेऊन इथं आपल्या रानातल्या वांग्याचे, कांद्याचे, गव्हाचे, डाळिंबाचे, पेरूचे अनुभव सांगतायत. कारण ते अनुभवाचे बोल आहेत त्यांचे. हे मला लक्षात आल्यानंतर मी बोहाळीची दुसरी कार्यशाळा अटेंड केली. ती सुद्धा बोहाळीची कार्यशाळा एका कृषी केंद्रानं तिथल्या ठेगडे नावाचा कृषी केंद्राचा मालक आहे त्यांनी आयोजित केली होती स्वामी समर्थ मंदिरात. ती पण अटेंड केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या कृषी शाळेला मी गप्प बसलो नाही. मी माझ्या मोबाईलच्या स्टेटसला आणि सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला कार्यशाळेचं सगळं कार्यवृत्तांत पाठवला. अनेक लोकांना सांगितलं. माझ्या ओळखीचे तिथले सांगोल्याचे आमदार आहेत. सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या व्हॉट्सअपवर त्यांचे भाऊ डॉक्टर अनिकेत देशमुख त्यांच्या व्हॉट्सअपवर पण अंकुश पाटलांचे सगळे व्हिडिओ पाठवले. त्यांना बघायला सांगितलं. आणि महूच्या कार्यशाळा त्यांच्या सभागृहात, गणपतराव देशमुख सभागृहात कालच साहेबांची झाली. तिथं पण त्यांना आमंत्रित केलं होतं, पण मुंबईला जाणार असल्यामुळे ते आलेले नाही. त्यानंतर शेतकऱ्यांना सांगून डाळिंब उत्पादन संघाचे देशाचे अध्यक्ष चांदणे काका, प्रभाकर चांदणे, त्यांनाही व्हिडिओ पाठवले. त्यांनाही फोनवरून बोललो तुम्ही या कार्यशाळेला या, त्यांच्या बोलण्यात दम आहे आणि कार्यात कृती त्यांच्यात ताकद आहे, शक्ती आहे. शेतकऱ्यांचा देव माणूस आहे अंकुश पाटील, हे लक्षात ठेवा. असं सांगितल्यानंतर प्रभाकर चांदणे, डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष, शरद पवारांचे राईट हँड म्हणून ओळखले जातात, ते सुद्धा कालच्या महूच्या कार्यशाळेला आले. साहेबांची त्यांची भेट झाली, त्यांचे सगळे मनोगत ऐकलं, प्रॅक्टिकल पाहिलं. आणि त्यांनी जाहीर सभेत सांगितलं की डाळिंब संशोधन केंद्रातले जे शास्त्रज्ञ आहेत, मोठे शास्त्रज्ञ, त्यांची आणि तुमची मी भेट घालून देतो. आणि अंकुश पाटील साहेबांनी पण त्यांच्या जाहीर कार्यक्रमात सांगितलं कोणत्याही देशातल्या कोणत्याही शास्त्रज्ञांसमोर आम्ही यायला तयार आहोत आणि आमचं सगळं मनोगत ऐकू द्या. मोठ्या मनानं आमच्या काही चुका असतील तर आम्ही बघतो आणि त्यांच्या चुका असतील तर त्यांनी जाहीररित्या मान्य करायला पाहिजे. ते जाहीर सांगितलं. लाखो रुपयाचं बक्षीस देतो जर आमचं हे चुकीचं दाखवून दिलं तर. एवढी ताकद, एवढं धाडस त्यांनी महाराष्ट्रभर फिरले आणि शेतकऱ्यांच्या मधून अनुभव रिझल्ट आले. हे धाडस कुणाच्याही येत नाही, लक्षात ठेवा भावना. आणि दुसरी गोष्ट, आता आम्ही दुसरी कार्यशाळा पण तिथले अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन आहेत डॉक्टर प्रभाकर माळे म्हणून, त्यांनाही मी व्हिडिओ पाठवलेले आहेत सगळे. आणि ते पण आता कार्यशाळा आयोजित करणार म्हणून सांगोल्याला त्यांनी सांगितले पुढच्या महिन्यामध्ये. तर शेतकरी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जो अनुभव आला ते तुम्ही सगळ्यांनी आपल्या स्टेटसला ठेवा, व्हॉट्सअप ग्रुपला ठेवा आणि सगळीकडे जाहीर होऊ दे. लक्षात ठेवा, संत तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकाळी जेणं. लक्षात ठेवा, त्याचं हे खरं दैवी कार्य आहे. आपण तीर्थ, माझ्या घरात माळ आहे, मी सुद्धा देवाचं भक्त आहे,
कुठल्याही पंढरपूर देहू आळंदीला तीर्थयात्रेला जाणं चांगलं, पण त्याच्यापेक्षा साधू संतांनी सांगितलंय तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, सज्जन माणसामध्ये देव रोज भरलेला असतो असं सांगितलं ना. आणि अंकुश पाटील यांच्या रूपानं आपल्याला देव इथल्या मायभूमीत आलेला आहे, लक्षात ठेवा. आणि यांचं तंत्रज्ञान आपण ऐकूया आणि प्रत्यक्षात आपण आपल्या शेतीत उत्पादन खर्चात निम्म्यापेक्षा जास्त 80% कपात करून आपलं चांगलं कार्यक्षम उत्पादन आपण वाढवूया, एवढीच मी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. आणि माझ्या पुढच्या शेतकऱ्यांना विनंती आहे की बोलायच्या आधी किंवा बोलल्यानंतर आपलं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर सगळ्यांना द्यावा, की जेणेकरून अनेक शेतकऱ्यांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल. माझं नाव आहे बाळासाहेब शिवलिंग वाळके. बाळासाहेब शिवलिंग वाळके, मुक्काम पोस्ट शिवणे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बाळासाहेब शिवलिंग वाळके, मुक्काम पोस्ट शिवणे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर मुक्काम पोस्ट शिवणे, तालुका सांगोला. मोबाईल नंबर 9975 925314. 9975 925314. धन्यवाद. धन्यवाद वाळके साहेब. आपण एका चांगल्या संघटनेत, खूप मोठ्या संघटनेत काम करता. आपण एवढा वेळ दिला म्हणजे अंकुश पाटील साहेबांचं खरंच काम मोठं आहे. धन्यवाद. आज अमनापूर या गावी यायचं आम्हाला पाटील साहेबांच्यामुळे भाग्य मिळालं. तर सुरुवातच अशी करतो की पाटील साहेबांचे गुरु, माता, आई वडील आणि विज्ञान संत या आमच्याकडं त्यांना आम्ही आज देव माणूस मानतो. प्रथम मी या गुरुंना, गुरुमातेला, मातेला साहेबांच्या आणि पित्यांना आणि इथल्या मातेला मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो, ते अभिनंदन करतो. कारण या मातीनं सांगली जिल्ह्याला, या अमनापूर गावाला एवढा चांगला सुपुत्र दिला, त्याबद्दल मी या मातीचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि पाटील साहेबांचं खूप मोठं कार्य आहे. आज सोलापूर जिल्ह्यात 50च्या वर कार्यशाळा झाल्या आहेत. मी चळवळीतल्या कार्यकर्त्यात घाडगे साहेब आमच्या, मी त्यांना खूप पहिल्यापासून ओळखतो त्यांना. त्यांनी आज पाटील साहेबांचे एवढं गुणगान गायलं हे खरंच आहे. आज चांदणे साहेब असतील किंवा अजनाळ म्हणून गाव आहे, तिथं डाळिंबीची पंढरी म्हणून गणली जाते. आज त्या गावानं सगळं सोडून तिथं शास्त्रज्ञापेक्षा पुढे डोकं लावणारे शेतकरी आहेत. परंतु पाटील साहेबांचं जे तंत्रज्ञान आहे, जी तळमळ आहे शेतकऱ्यांप्रती, आज तुम्हाला किती आहे सांगलीकरांना मी एक आवाहन करतो, सांगलीकर किती आहेत यात सांगा बरोबर. वा, खूप छान वाटलं. कारण आम्ही आता एवढ्या कार्यशाळा घेतलो, त्या गावातले 10 लोक आणि बाहेरच्या जिल्ह्यातले 100, 150, 200, 500 लोक. मी जिल्ह्यातल्या, बाहेरच्या जिल्ह्यातल्या आणि सांगलीकरांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. आपण या कार्यक्रमाला आलात आणि आपण आता या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी पुन्हा एकदा अंकुश पाटील साहेबांना आणि त्यांच्या गुरु मातेला, गुरुंना आणि ज्या माते आणि पिताजी ज्या पोटी ते जन्मले त्यांचंही खूप खूप मोठं कौतुक आहे. आज सांगलीत तुमच्या हिरा जन्माला आहे. तुम्हाला त्याचे किती हे आहे मला माहित नाही, परंतु जन्मभूमी जरी तुमची असेल तर साहेबांची कर्मभूमी आम्ही सोलापूर जिल्ह्यातून चालू करू किंवा तिथून त्यांना खूप मोठं करू. आम्ही एवढा शब्द देतो आणि माझी 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभारी साहेब. आज मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 पोलीस किसान संघटना पंढरपूर आणि ग्रामपंचायत अमनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला उपजीविका हे जर साधन मानलं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो कृषी आहे. आणि आज आपलं जे पोट, आपलं जे आज आपली जे उपजीविका आहे ती केवळ 70% शेतीवर अवलंबून आहे. आणि या संदर्भात ग्रामपंचायत अमनापूरमध्ये अंकुश आबांनी मनोगत व्यक्त केले की मला माझ्या मातीसाठी काहीतरी काम करायचं आहे. आणि लोकांचे असा प्रश्न होता की
2 आणि 4 महिने जरी सलग पाऊस आहे तर आपल्या गावात ही कार्यशाळा झाली पाहिजे. आणि विज्ञान संत श्री अंकुश पाटील तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा क्रमांक 39 आज आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित आहे. आणि आज हा कार्यक्रम होत असताना आपण सर्वजण सोलापूर, बीड, लातूर या विभागातून इथं उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि पहिला जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा, तर काळी आई धनधान्य देई, आमची माणसं आमची माणसं, माती आमची माणसं, ही समोरची आमची माती आणि आमची माणसं आहेत. आणि यानंतर अंकुशाबा विज्ञान संत यांच्या आई वडिलांचा सत्कार राजाभाऊ पाटील पोलीस किसान संघटना यांच्या हस्ते होत आहे. माझी आई मायेचा सागर, माझी आई मायेचा सागर, आई वडील माझे थोर, हा सत्कार मान्य राजाभाऊ पाटील पोलीस किसान संघटना यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावर सर्वांनी उभं राहायचं यासाठी. माझी आई मायेचा सागर, आई वडील माझे थोर. राजाभाऊ पाटील पोलीस किसान संघटना थांबा एक मिनिट. हॅलो, विज्ञान संत श्री अंकुश पाटील यांच्या आई वडिलांचा संस्कार होत आहे. यानंतर विज्ञान संत अंकुश पाटील अंकुश पाटील यांचे गुरु नामदेव पाटील, गुरुर विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर महेश्वरा, गुरुने कोण दाखविले वाट, त्यांचा सत्कार विज्ञान संत अंकुश पाटील माता सीतामाई यांचा स्वाती अंकुश पाटील या पतिपत्नीने करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरुहीन कोण दाखविल वाट, माता सीतामाई यांचा सत्कार स्वाती अंकुश पाटील करत आहे. माता सीतामाई यांचा सत्कार स्वाती अंकुश पाटील करत आहे. महाराज की जय. मान्य विज्ञान संत अंकुश पाटील आणि त्यांच्या पत्नी स्वाती अंकुश पाटील यांचा सत्कार पाटेकर साहेब आणि नानासाहेब पिंगळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांची सर्व मुलगी आणि मुलगा यांनी समोर यायचं आहे. विज्ञान संत अंकुश पाटील
आणि त्यांची पत्नी स्वाती अंकुश पाटील यांचा सत्कार माननीय पाटेकर साहेब आणि नानासाहेब पिंगळे हे करत आहेत. यानंतर आमनापूर नगरीचे लोकनियुक्त सरपंच माननीय बालिका आकाराम पाटील यांचा सत्कार सीतामाई माता सीतामाई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे. माननीय लोकनियुक्त सरपंच बालिका आकाराम पाटील यांचा सत्कार माता सीतामाई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अमनापूर गावच्या लोकनियुक्त सरपंच बालिका आकाराम पाटील यांचा सत्कार माता सीतामाई यांच्या हस्ते होत आहे. विज्ञान संत अंकुश पाटील यांचे गुरु नामदेव पाटील यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित शेतकरी वर्ग, व्यासपीठावर उपस्थित नको असू द्या, व्यासपीठावरील श्रेष्ठ मंडळी, आज शेतकरी बांधवांसाठी अंकुश पाटील यांनी जे कार्य केलेलं आहे ते श्रेष्ठ आहे याची तुम्हाला खात्री पटलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक अमनापूर गावी आले आणि अमनापूरचं नाव प्रसिद्ध झालं महाराष्ट्रात. ही काय साधी गोष्ट नाही आहे. कानाकोपऱ्यात ते अमनापूरचं नाव पोचलं याची जाणीव ठेवून अंकुश महाराज संत विज्ञान संत म्हणतात, त्यांना पदवी दिलेली आहे. तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती करतो. त्यांना मी माझा मुलगा एवढा श्रेष्ठ झाला याचा मला खूप अभिमान वाटतो, छाती भरून येते. आणि त्यांनी हे कार्य शेतकऱ्यांसाठी बहुजन समाजासाठी करत राहावं असा मी त्यांना आशीर्वाद देतो. तुम्ही बोलणार आजच्या ह्या कार्यशाळेचं जे व्यासपीठावरती मान्यवर आहेत त्यांना नमस्कार करून मी 2 शब्द सांगते. जे सर्व जमलेले भारतातून महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले हे शेतकरी आहेत. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि हा कृषीप्रधान देश ह्या आपल्या सर्व शेतकऱ्यांच्यामुळे महान बनला आहे. आणि या शेतकऱ्यांनी अंकुश पाटलांचा जो तंत्रज्ञान आहे याचा उपयोग करून सदन महाराष्ट्र हा स्थापन करावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. भारत हा आपला शेतीचा प्रधान असला तरीही शेतकरी खूप मागासलेले आहेत. शेतकऱ्यांचा विचार शक्यतो कुणी करत नाही. राजकारणी, अर्थकारणी, इतर लोक जे असतात त्यांचा सगळेजण विचार करतात. प्रत्येक गोष्टीला त्या सर्वांना पुढे आणलं जातं. पण भारतातला हा शेतीचा प्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे यावं या तळमळीसाठी अंकुश पाटलांच्या सारखे हिरे जलमलेले असतात. काही लोक म्हणजे कंपन्या ज्या असतात त्या केमिकल वापरतात. जे केमिकल वापरून जे तसं बघितलं तर ते सगळं विषच आहे आणि तेच खाऊ घातलं जातं. शेतकरी शेतकऱ्याला मारला जातो अशी पद्धत झालेली आहे. जे आपण म्हणतो की एक प्राणी दुसऱ्या प्राणीवर जीवन जगत असतो त्याच पद्धतीने शेतकरीच शेतकऱ्याला मारतो आणि शेतकरी शेतकऱ्यांना विष खायला घालतो. हा होऊ नये यासाठी जे
आपणच तयार केलेली औषधं आपणच घालावीत आणि आपणच चांगलं खायला घालावं. आपल्या मुलांना आपली पिढी ही पुढची जी पिढी तयार होणारी आहे ती चांगली, सुसंस्कृत आणि सुदृढ तयार व्हावी. त्यामुळे कसा निरोगी भारत तयार होईल. ह्या सुसंस्कृत किंवा सदृढ चांगलं अन्न खायला घातल्यामुळे आपली येणारी पिढी ही सुदृढ बनेल आणि ही सुदृढ बनवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपणच आपल्या पायावरती आपणच आपलं भवितव्य चांगलं करावं, आपली पिढी आपणच चांगली करावी. या दृष्टीने जे तंत्रज्ञान वापरलं जातं तसं तंत्रज्ञान वापरावं आणि या सर्वांनी याचा चांगला उपयोग करून घेऊन शेतकऱ्यांनी स्वतः सदृढ बनावं हीच इच्छा आहे. आणि ही सर्वांनी ही जी तळमळ आहे अंकुश पाटलांची ती सर्वांनी आपल्यामध्ये रुजवावी. आपल्यामध्ये रुजवता आपल्या गावात आपलं गाव करता करता आपला जिल्हा, आपला तालुका, आपला देश पूर्ण भारतभर हे तंत्रज्ञान वापरून सुदृढ शेती, सुदृढ भारत बनवावा ही एवढीच इच्छा आहे. आणि ही बनवावी यासाठी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते की ही सद्बुद्धी सर्वांना देवो आणि अंकुश पाटलांना इतर सर्वांना असेच शुभ आशीर्वाद देऊन मी थांबते. असंच पुढे कार्य त्यांचं चालू राहतं. अजून कोणाला बोलायचं आहे का? आज इथं विज्ञान सन श्री अंकुश पाटील तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेसाठी हजर राहिलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहिलेले सर्व शेतकरी. आमनापूर गावात एक अनमोल हिरा जन्मला आहे हे आता सगळ्यांनाच माहीत झालंय. तर मला जास्त काही बोलायचं नाही. फक्त आमनापुरात मी माझ्यापासून अंकुश पाटील तंत्रज्ञान वापरण्याची सुरुवात करणार आहे. बोलायचं आहे का अजून? वाळके साहेब आदरणीय व्यासपीठावरली आदरणीय मंडळी आणि शेतकरी बांधवांनो, मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या निगवे तुम्हाला या ठिकाणचा एक सुशिक्षित शेतकरी आहे. मी इंजिनिअरिंग केली पण गेली 20 ते 25 वर्ष झाली या शेतीमध्ये वेगवेगळं प्रयोग केलं, सगळं झालं. पण आज भारतीय शेती धोरणांचा बळी आहे यात कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. माननीय शरद जोशी साहेबांनी 1980 सालाला एक वाक्य सगळीकडे प्रसारित केलेलं होतं. या भारतातला शेतकरी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत रानात बी कशाचंही पेरू दे त्याला बोंडही कर्जाची येणार. आणि आज ती गोष्ट अगदी त्याच्यापेक्षा जास्त ठळक झाली आहे, यात कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. आपण 100% धोरणांचं बळी आहे, पण बहुसंख्य आपण जे स्वीकारलेलं व्रत आहे हे व्रत आज धोरणांचं बळी आहे म्हणून सोडू शकत नाही. आणि वेगवेगळे प्रयोग जरी केलं तर असा मोठा नफा काय आपण मिळवू शकत नाही. पण आपण जे आपल्यावर अवलंबून असणारी जी आपलं कुटुंब आहे या कुटुंबाला पालन पोषणासाठी स्वीकारलेले व्रत आहे. या व्रतामध्ये इतर गोष्टींमध्ये जे वेगवेगळी माणसं येऊन आपल्याला ही चांगली नाही ती टोपी ही टोपी काढायची आणि ह्याच्यापेक्षा दुसरी टोपी घालायची आणि ती पुढे जातात आणि आपण आहे तिथंच आहे. मी माझा प्रत्यक्ष संपर्क सरांच्या बरोबर आलेला नाही. 1-2 महिन्यापूर्वी यांच्या गावी आलो त्यावेळी सर नव्हतं, तरी पण बऱ्यापैकी व्हॉट्सअपला त्यांचं जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओनुसार एक 4-2 औषधं तयार करून मी अगदी भाजीपाल्यातला त्या ठिकाणचा मास्टर पण बळी ह्या धोरणांचाच आहे. असा मोठा नफा एखाद्या वेळेला मिळतोय आणि आपल्याला फक्त आशेवर जगिवलं जातंय हे मी वारंवार बघतोय. पण आपण काय करतोय आपलाच आढावा घेतोय. आता सगळ्यांच्या डोक्यात आहे. आता मी एक 15 दिवस झाला 5-7 दिवस झाला वाक्य ऐकतोय
सगळीकडचं पाण्याने गेलंय म्हणून काहीतरी आणि पीक घ्यायचं आणि त्या डबऱ्यात पडायचं. ही गोष्ट आपण करतच आलोय. हे सगळं सोडून या क्षेत्रात जे तंत्रज्ञान आहे, सेंद्रिय आहे, सगळं तंत्रज्ञान मी अगदी मनापासून स्वीकारून स्ट्रॉबेरी मी 2014 पासून कालच्या वर्षापर्यंत स्ट्रॉबेरी सारखं पीक महाबळेश्वर शिवाय येऊ शकत नाही. ते पीक मी बिगर मल्चिंगचं 1 एकर पीक अगदी उत्कृष्ट प्रमाणे त्यांच्यापेक्षा 600 ग्रॅमचं अवरेज आहे ते 1 किलो अवरेज काढलंय. तरी पण शेवटला जे येते ते इतरांचं सगळं पालन पोषणच आपण करतोय आणि मोठं समाधान. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी म्हणजे मग आमच्या गावात अगदी येऊन हुडीकतात मला, पण आतलं जे दुखणं आहे ते आपण सगळ्यांचं दुखणं एकच असल्यामुळे सांगू शकत नाही. एकदा घरच्या बायका पोरासने आपलं दुःख माहीत नसतंय, त्यामुळे त्यांच्या पुढे आणि त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी सांगत बसायचं. या सगळ्या गोष्टी बघितल्या, त्याचा बळी न पडता अनेक बघायला काय अडचण आहे. म्हणून मी 2 महिन्यापूर्वी इथं येऊन यांचं तंत्रज्ञानाचं जे मटेरियल पाहिजे होतं ते मटेरियल घेऊन जाऊन जास्त नाही एक अर्धा एकर काकडीचा प्लॉट केला. आणि पावसाचं वातावरण पूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर आणि कोल्हापूर जिल्ह्यातला पाऊस जो कोल्हापुरात राहतोय त्यालाच माहित आहे. त्यामुळे त्या पावसात सुद्धा काकडीसारखं पीक, नाजियाची काकडी करून यांचं सोडून मी काही केलं नाही. फायदा होऊ दे किंवा तोटा होऊ दे. साधारण कालचा 90वा दिवस पॅकअपचा शेवटचा तोडा केला तर त्या 20 गुंठ्यात 1 लाखभर रुपये प्रॉफिट पैसे देत ना आलं. आणि टोटली सगळ्या काकडीचा खर्च 15,000 रुपयाच्या आसपास माझा झालेला. मी लाईन सल्फर त्यात आपलं जुनं काय मी म्हणजे एकदमच ब्लँक नाही. माझ्याकडे जर आला तर एका खोलीत बघितलं एखाद्या औषध दुकानदाराकडे औषध असेल एवढं सहज औषध उपलब्ध आहे. त्यातलं आपल्या डोक्याने ह्यांच्या बरोबर एक संलग्न म्हणून जाऊ दे अशा पद्धतीचाच काय उपचार. मी प्रत्यक्ष कृषी दुकानदाराजवळ गेलेला नाही. आमच्या भागातले जे कृषी दुकानदार आहेत ते साधं जरी काय असलं तर जरा पुढचा प्रॉब्लेम आला तर मी मला विचारतात. पण ही हुशारी प्रत्यक्ष व्यवहारात आज जर बघितलं तर या जगात सर्वश्रेष्ठ पैसा आहे. कोरोनानं तरी असं शिकवून दिलंय की माणूस म्हणजे स्वतःच्या नात्यातलं रक्तातलं कुणाला बघायचं नाही, आपल्यालाच बघायचं. एवढी माणसाची व्हॅल्यू कमी केली. आणि ही राजकीय धोरण आहे. त्यांनी मोबाईलनं जग कवेत घेतलंय. त्यामुळे तुम्ही आम्ही या बाकीच्या गोष्टींचा अवलंब न करता सहजासहजी आपल्याला ह्यातनं काही बाहेर पडता येत नाही. काळ्या दगडावरी पांढरी रेघ आहे. दुसरं आपल्याला करायचं काय आहे, फक्त आपण जे भांडवल आहे आपले जे स्थावर आहे तिची किंमत वाढते एवढाच आपला आनंद, एक मानसिक आनंद. प्रत्यक्ष साधा ग्राम ह्याचा शाळेच्या शिपाई आता दिपवाळी येईल त्याच्या दारातल्या फटाकड्याचं कागद आणि आपल्या दारातल्या पोरं त्याची पुष्कळ उडीव त्याला आपण जवळनं बघतोय. आपलं समाधान काय जमीनदार आहे आणि आपली किंमत. आता माझंच एक उदाहरण, शेतीतलं शेती घेणार आमच्या भागातला मीच आहे. तरी पण 2003ला साधारण मी 3-3.5 लाख रुपयाला घेतलेली शेतीची किंमत आज 1 कोटी रुपये. हे समाधान घेऊन जगत असताना अशा पद्धतीचा प्रयोग करायला इतरांच्या कुठल्याही गोष्टी न हे करता ऐकून न घेता आपण सहज स्वीकाराव्या अशा पद्धतीचं मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव दादासाहेब पाटील, निगवे दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. 7666 00 7811. आपल्या महाराष्ट्रातून सांगोल तालुक्यातून कृषी पदवी अमेरिकेत शिकून आलेले आहेत. तर त्यांनी आपलं महाराष्ट्रातले आणि भारतातले लोक किती हुशार आहेत आणि अमेरिकेत आपले लोक जातात. त्यांची माझी परवा 2-3 ह्याला आमची ओळख झाली आणि त्यांनी मुलाखत सांगितली की त्यांचं मुलाखत थोडं ऐका. आणि त्याच्यानंतर सर्व लांबून लोक आलेत आणि त्याच्यानंतर आपली कार्यशाळा चालू होणार आहे. थोड्याच वेळात आता ह्यांचं लेक्चर झाल्यानंतर हे अमेरिकेतून कृषी पदवी घेऊन आज तिथली काय कृषी पदवी घेणारे लोक आहेत आणि त्यांचं आणि ह्यांचं किती आपले लोक भारतातले हुशार आहेत ते थोडक्यात त्यांनी सांगतील आणि त्यानंतर आपली कार्यशाळा चालू होईल. एवढं त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद.
सर्वप्रथम मी सर्वांचा आभार मानतो. एवढ्या मोठ्या संख्येनं खूप लांबून लांबून शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. पहिल्यांदा सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्यात की स्वतः आपण इथे या ठिकाणी आलोय एवढ्या कार्यशाळेला. आणि मी आभार मानतो अंकुश पाटील सरांचं, ग्रामपंचायतीचं, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. सर्वांचं, पोलीस बांधव असतील, आपले राजाभाऊ पाटील सर असतील, नाना कदम सर, बिरुदेव पारेकर आणि समस्त पोलीस बांधव यांचं सुद्धा मोठं योगदान आहे या कार्यक्रमामध्ये. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. जेवढ्या कार्यशाळा झाल्या त्यांचं पण योगदान खूप मोठं आहे यासाठी. माझं नाव शुभम बाळासाहेब वाळके, राहणार शिवणे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. अमेरिकेमध्ये मी 18 महिने होतो. माझं शिक्षण इथं झालं, BSc ॲग्री. अमेरिकेसाठी मी अमेरिकेमध्ये इंटर्नशिपसाठी गेलो होतो, युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटामध्ये. टॉप 10 मधली युनिव्हर्सिटी तिथे गेलो होतो. तिथं मी इंटर्नशिपसाठी गेलो होतो. तिथला अमेरिकेमध्ये कसं ॲग्रिकल्चर कसं वर्क करतं आणि भारतात कसं वर्क करतं ह्याचा माझा स्टडी होता. तर त्यामध्ये बहुतांश मी ठिकाणी बघितलं तर आपली भारतातली सायंटिस्ट लोक तिथं आहेत. फक्त एवढंच आहे की फरक तिथं पगार जास्त मिळतो, आपल्यात जास्त जसं काम चालतं तसं चालत नाही, तिथं प्रॉपर काम चालतं. त्यामुळे आपल्यातलीच लोक, आपल्यातलीच हुशार लोक तिथं आहेत. बहुतांश लोक आपल्यातलीच हुशार तिथं आहेत आणि तिथं काम करतात ते. आता ही जेवढी शेतकरी आहे ती तुम्ही प्रयोगशील शेतकरी आहे, तुम्हाला काय तर आतनं काहीतरी वाटतंय की बाबा आपलं काहीतरी चांगलं व्हावं, आपल्या पिढीत चांगलं व्हावं, आपल्या मातीत चांगलं व्हावं, म्हणून तुम्ही इथं आला किंवा कार्यशाळा ही करता आणि तुम्ही भविष्यामध्ये हे अंमलात आणणार आहे. अंकुश पाटील सरांचं जे काय ते अंमलात आणणार आहे. तर ह्याचं मला खूप आनंद वाटला की आपल्यातली हुशार मंडळी, हुशार शेतकरी या ठिकाणी आहे आणि हे सगळं प्रश्न विचारतात, जाणून घेतात की काय नेमकं, प्रत्येक बारीक सारीक गोष्टी विचारतात, बारीक सारीक गोष्टी जाणून घेतात. तिथली शेतकऱ्यांच्या आता मुलाखत बघितलं, शेतकऱ्यांनी जे सांगितलं ते स्वतःचे अनुभव आत ना आलेले. कुणाला इथं काय आधी पैसे दिले नाही ते बाबा बाकीच्या पार्ट्यांसारखं की तुम्ही या बोला मग हे करा. आतनं जे अनुभव त्यांना आलेले ते त्यांनी सांगितलं. माझ्या पप्पांनी सांगितलं की आतून ते म्हणजे जे कार्यशाळा आयोजित केलेल्या ते सगळं पाहिलं, आम्ही स्वतः तयार केलं. इथून पुढे आम्ही पण यूज करणार आहे त्याचा. जे काही शेतीमध्ये आपण जे काही सांगितलेलं आहे, खतं, रासायनिक खतं असतील, ती सगळे आपण यूज करणार आहे. मी शेतकऱ्याची थोडीशी एक लहानपणाची कविता मला आठवली, तेवढी एक कविता सांगतो आणि मी पूर्णविराम देतो. माझ्या शेतामध्ये खोप, तिला बोराट्याची झाप, तिथं राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. काडी ऊसाची पाचट, जगा मिळाया साखर, काडी ऊसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच का पायी, त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्याच का पायी, त्यानं काय केलं पाप. तर या शेतकऱ्यानं कोणतेही पाप केलेलं नाही, लक्षात ठेवा. या शेतकरी राजानं कोणतेही पाप केलेलं नाहीये. फक्त आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्याला भरपूर सारी मंडळी, मी नाव कोणाच घेत नाही, भरपूर सारी मंडळी शेतकऱ्याला लुटायला बसलेली आहे. पण आपण लुटू द्यायचं की नाही ते आपल्या हातात आहे, लुटू द्यायचं की नाही ते आपल्या हातात आहे. त्यामुळं अंकुश पाटील सरांनी जे त्यांनी प्रयोग केलेले आहेत, ते ज्यांनी सांगितले ते आपल्यात अंमलात आणूया. सर्वांनी चांगली आपली शेती फुलवूया, सर्वांनी सर्व संपन्न होऊया. जाता जाता एवढं सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. करायचं कष्ट, खायचं नाही कुणाचं हुष्ट. जी हे भेसळ करणाऱ्या कंपन्या, खायचं नाही कुणाचं हुष्ट आणि व्हायचं धष्ट आणि पुष्ट. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद. खूप आभारी आहे. तुम्ही जे काय सांगितलं त्याबद्दल सगळ्या जनतेच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. आणि दुसरे व्यासपीठावर गुरुवर भक्त आशीर्वाद घेऊन सरांबद्दल 2 शब्द सांगतो. मी फलटण तालुका साखरवाडी गावावर आलेले शेतकरी. सरांनी केवळ एका फोनवर माझ्या घरी कार्यशाळा घेतली, एका फोनवर. मी सरांचा व्हिडिओ बघत होतो, सरांना कॉल केला की सर मला तुमचं जे मटेरियल पाहिजे. सर मला काय म्हणाले की तुम्ही सर किती शेतकऱ्यांना गोळा करू शकता. सर म्हणलं मी तर एक साधा शेतकरी, 2 एकर क्षेत्र आहे माझं, पण एक मला व्हिडिओ बघून एक या खतांची जरा ही वाटली म्हणून. नाही सर म्हणले की तुम्ही किती शेतकरी गोळा करू शकता. तर त्या सरांनी म्हणलं 10 ते 15 मी शेतकरी गोळा करू शकतो सर, कारण माझ्याकडे 2 एकरावाल्याकडे कोण असा शेतकरी येणार आहे 20-20 एकरावाला. पण सर म्हणले ते 10च करा गोळा, मी तिथे येतोय.
आणि एका कॉलवरती साखरवाडीमध्ये कार्यशाळा घेतली आणि सरांनी मार्गदर्शन केलं। आज बरेच शेतकरी माझ्याकडे येतात, सरांचं कार्यशाळा व्हिडिओवर बघतात आणि विचारतात की हे तू कसं काय साध्य केलं। सर म्हणले देवाची कृपा, आणि मी सरांना फोन केला आणि सरांनी कार्यशाळा घेतली आणि आमच्या शेतकऱ्यांना एक चांगलं त्यांनी कशी खतं तयार करायची, कमी शेतकऱ्यांचा 80% बचत कधी खतांची करायची हे चांगलं मार्गदर्शन केलं। त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचा भरपूर फायदा झाला। त्यासाठी सरांचं खूप खूप असं अभिनंदन। माझे 2 शब्द संपतो। इकडल्या मंडपात इकडं बसला तरी तो वॉटरप्रूफ